आणि मुंबई हायकोर्टामध्ये आज सुनावणीच्या दरम्यान नेमकं काय काय घडलं त्यावरही एक नजर टाकूया। कोकाटे पोलिसांना शरण आलेले नाहीत, त्यांची तब्येत कशी आहे असा सवाल न्यायमूर्तींनी विचारला। त्यावर माणिकराव कोकाटे यांची एंजिओग्राफी करण्यात आलेली आहे अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली। मग कोकाटेंनी घर घेताना चुकीचे उत्पन्न दाखवले असा सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला, ज्याला कोकाटेंनी फसवणूक केलेली नाही असा प्रतिवाद कोकाटेंच्या वकिलांनी केला। मग पिस्तूल परवानगी घेताना 25 एकर जमिनीचा उल्लेख केला गेला असं सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला। त्यावर अर्ज करताना 12 महिन्यांपूर्वीच्या उत्पन्नाचा उल्लेख असल्याचा प्रतिवाद कोकाटेंच्या वकिलांनी केला। कोकाटेंनी फसवणूक केलेली नाही असा कोकाटेंच्या वकिलांचा युक्तिवाद होता, तर माणिक आणि विजय कोकाटे यांनी एकाच शिधापत्रिका असूनही 2 सदनिका लाटल्या असं सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलं। राजकीय ताकदीचा वापर करून नियम मोडल्याचा सरकारी वकिलांचा दावा होता। तर तुमचा निष्काळजीपणा वारंवार समोर येत आहे अशी टिप्पणी न्यायमूर्तींनी केली। शेतीचा उल्लेख तुमच्या प्रतिज्ञापत्रात का नाही हा सवाल न्यायमूर्तींनी विचारला। आणि कोकाटेंकडे 25 एकर शेतजमीन असल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली। ही शेतजमीन वडिलांची असल्याचं कोकाटेंच्या वकिलांनी सांगितलं। कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय का अशी विचारणा न्यायमूर्तींनी केली। त्यावर मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय अशी माहिती कोकाटेंच्या वकिलांनी दिली। कोकाटेंच्या तब्येतीमुळे जामीन मंजूर करत आहोत असं न्यायमूर्तींनी सांगितलं। कोकाटे यांना 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन देत असल्याचं न्यायालयानं सांगितलं। मात्र कोकाटे यांना सत्र न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती नसेल असं न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं।